करलं आणि रायबादेवी रावे या संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले। पहिला षटक घेऊन गोलंदाज संकल्प म्हात्रे हाशिवरे गावाचा हा खेळाडू पहिला चेंडू या षटकातला पहिला चेंडू इथे मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला। क्षेत्ररक्षक या ठिकाणी येतोय, झेल गेटला गेला आणि पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज मैदानातून बाहेर। हॅलो आणि यानंतर पुढची लढत आपण पाहणार आहोत राजवीर 11 श्रीराम बलवली आणि मागचा विजेता संघ श्लोक 11 हमरापूर या दोन्ही संघाच्या संघाने नाणेफेक घ्यायचं आहे कारण 2 षटकांची उपांत्य फेरीची लढत तुम्हाला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पहिली लढत ताईंच्या माहितीसाठी फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे अलिबाग तालुक्यातला संघ आहे, दुसऱ्या बाजूला पेण तालुक्याचा रायबादेवी रावी संघ। तर नवीन फलंदाज आदत्य येतोय, डकआउट म्हणून फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला। या ठिकाणी मैदानातून परत तो ओमकार आणि आदित्य नवीन फलंदाज येतोय। संकल्प म्हात्रे गोलंदाज अलिबाग तालुका खारेपाट विभाग आणि खारेपाट विभागातून आलेला अलिबाग तालुक्यातला मोठं गाव म्हणजे हाशिवरे दरम्यान या वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला। उजव्या यष्टीच्या वरून चेंडू इथे यष्टीच्या हातामध्ये विसावतोय। यष्टीरक्षक म्हणून अर्थात रायगड पोलीसमध्ये खूप चांगलं योगदान देणारा अर्थातच प्रसाद पाटील ज्यांना आम्ही नेहमी महेंद्रसिंग धोनी यांच्या स्टाईलमध्ये फटकेबाजी आणि त्याचबरोबर सुंदर यष्टीरक्षण म्हणून निश्चित पाहायला मिळतं। एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून हाशिवरे गावाचं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं। तर वळी या मैदानाकडे यावी बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला। इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला एक सुंदर फटका येण्याची शक्यता। 2 क्षेत्ररक्षकांमधून चेंडू सीमापार येतोय, सुंदर फटका चौकार। महामंत्री जिल्हा सरचिटणीस माजबा युवा मोर्चा रायगड माजी उपसरपंच बलवली याचं खूप चांगलं योगदान तुम्हाला मिळतं। पहिला चौकार आदित्यच्या बॅटमधून 4 धावांचे योगदान। पहिला फलंदाज डकआउट शून्यावर बाद झाला होता ओमकार, पण त्यानंतर आदित्यने आक्रमण केलं ते संकल्प म्हात्रेच्या गोलंदाजीवर। पुन्हा एकदा वळी आपण मैदानाकडे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी हुकचा फटका अर्थात मोहिंदर अहमदाबाद यांच्या स्टाईलमध्ये चेंडू पाहायला मिळाला। डीप फाईन लेग मधून चेंडू गेला सीमापार, आलाय सुंदर फटका, आणखीन एक चौकार आदित्यच्या बॅटमधून। चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला कारण हुकचे फटके म्हणल्यानंतर मोहिंदरना म्हणतात जिमी अमरनाथ यांना ज्यांना ओळखलं जातं भारतीय संघाचे एक 1983च्या विश्वचषकातला एक मोठा खेळाडू ज्याने हुकच्या फटक्याच्या माध्यमातून अनेक धावांचं योगदान दिलं। अनेक वेळा ते बाद झाले, पण त्यांचा अतिशय आवडता फटका म्हणजे हुक। वळी या मैदानाकडे संकल्प म्हात्रे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क इथे आला नाही, पण ते एक धाव इथे सहजगत्या पूर्ण केली। इथे मात्र ओव्हर थ्रो दुसरी धाव घ्यायची होती, पण इथे आपण पाहिलात लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय। 1 धावेचे योगदान इथे मिळालं। 1 धाव, संघाची धावसंख्या लेग बायचा इशारा पंचांचा 9। आमचे तिन्ही पंच विलास पाटील सर आपटा, नंदू पाटील सर कळवा, रवी पाटील सर वडखळ पंचांच्या भूमिकेमध्ये। तर गुणलेखक म्हणून 69 वर्षाचे जनार्दनजी नागरे सर पेण यांचं खूप चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं। समालोचक म्हणून कृष्णा म्हात्रे जीते पेण आणि मी अस्मृतीचा मराठी समाजाच्या काका म्हात्रे हाशिवरे अलिबाग। उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय। मैदानाकडे आपण जातोय। 2 षटकांची उपांत्य फेरीची लढत, पहिलं षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना धावा दाखल करायला 9। पुढचा चेंडू संकल्प म्हात्रे समोर मात्र फलंदाज आपण पाहतात प्रवीण। यावेळी म्हणजे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। चेंडू आपण पाहतात फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडूला अडवलंय, सहजगत्या इथे धावांचं योगदान इथे मात्र निश्चित मिळालं। धावा धावपलकावर आल्या त्या 3 धावांचं योगदान। संघाची धावसंख्या 3 नी पुढे सरकेल। धावपलकात धावा येऊन पोहोचतात त्या 12च्या घरामध्ये। यावेळी आपण पाहतात ही पहिली उपांत्य फेरीची लढत, पहिले षटक या ठिकाणी पाहायला मिळालं। पहिल्या षटकात तब्बल 12 धावा संकल्प म्हात्रे थोडासा मागडा गोल ठरला, तो आरोही 11 फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघासाठी 12 धावा धावपलकावर आल्यात। इथे आदित्य खेळतोय 2 चौकाराच्या मधून 8 धावांचं योगदान दिले। प्रवीण खेळतो 3 या धावसंख्येवर। येणारं शेवटचं षटक जे हाणाबरी षटक
चला नाणेफिसडीत लगेच यायचं आहे. दुसरी लढत सेमीफायनलची राजवीर 11 श्रीराम बलवली आणि विरुद्ध श्लोक 11 हमरापूर या दोन संघामध्ये पुढची लढत असेल 2 षटकांची. चला दोन्ही संघनायकांनी लगेच संपर्क साधा. आज राजकीय क्षेत्रामध्ये फार मोठं नाव ज्यांना म्हणलं तर निलिमाताई पाटील मॅडम या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अर्थातच अध्यक्ष आहे, ज्यांच्या माध्यमातून निश्चित चांगलं योगदान दिले. दरम्यान स्वैरचा चेंडू 1 आणखीन एक योगदान इथे मिळेल. स्वैरचा चेंडू आल्यानंतर आपल्याला नेहमी आठवण होते ती अर्थात मायकल होल्डिंग ज्याने 13 वर्ष क्रिकेट खेळलं, पण वेस्ट इंडिज संघाचा गोलंदाज ज्याने कधीच स्वैर चेंडू फेकला नाही. 1 धाव मात्र इथे येते आणि धावसंख्याची धावसंख्या 13 आकड्याबद्दल देखील मगाशी मी सांगितलं होतं. सचिनजी तेंडुलकर यांचा अतिशय आवडता अंक ज्याने बेब्रान स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान लढतीमध्ये अर्थातच पाकिस्तान संघातून क्षेत्ररक्षण केलं आणि कपिलदेव निकंज यांचा झेल घेण्याचा प्रयत्न केला. तो 13 आकडा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला. दरम्यान या ठिकाणी मात्र मोठा फटका मिड विकेट वरून घेतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. आई देशमुख यांच्या आवाजातलं हे गीत तुम्हाला ऐकायला मिळालं. 6 धावांचं योगदान इथे मिळालं ते फलंदाज प्रवीणला. 9 या वैयक्तिक धावसंख्या खेळतोय. एकूण धावफलकात वाढ 19. पुढचा चेंडू यावेळी मात्र ऑफ साईडला खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येतोय, चेंडूची फेकही केले. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं. आरोही फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाचं 1 धावीचं योगदान. 20 धावा धावफलकावर. 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 गोलंदाज परेश गावण. कारण हाशिवरे परिसरात तुम्हाला आलं तर म्हात्रे, मोकल, पाटील, गावण, ठाकूर अशा प्रकारची आडनावं तुम्हाला बऱ्याच वेळा पाहायला मिळतात. हे हाशिवरे गावाचं निश्चित वैशिष्ट्य तुम्हाला पाहायला मिळतात. अर्थात हा देखील खारेपाट विभागच आपल्याला पाहायला मिळतो. हमरापूर म्हटल्यानंतर वडखळ परिसर असू दे तो देखील निश्चित आपल्याला म्हणता येईल तो आगरी लोकांचं भरणा असलेला अर्थात गाव म्हणून निश्चितच उल्लेख पेण तालुक्यात देखील केला जातो. व या मैदानाकडे परेश गावण बॅकफुटवर गेला, चेंडू खेळायचा प्रयत्न केला. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू येईल तोपर्यंत बिडॉफला 1 धावीचं योगदान इथे मला. 1 धाव संघाला. संघाची धावसंख्या 21 हा शुभांक. जसं मगाशी म्हणालो की आपल्या गृहिणी जर आपण पाहिलं तर संकटची चतुर्थीला या ठिकाणी 21 मोदक 21 दुर्वांच्या जोड्या गणपती बाप्पाला अर्पण करतात आणि 21 आकड्याची बेरीज मिळण्यासाठी आपण रायगडकर RT ऑफिसमध्ये खूप मोठी खटाटोप करतो. 786 हा मुस्लिम बांधवांचा शुभांक. 7, 8 आणि 6 याची बेरीज देखील आपण पाहायला मिळेल. तिथे 21 येते. हा देखील योगायोग. दरम्यान यावी मोठा फटका वाडिश लॉंग ऑनला येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. निश्चित त्यांचं योगदान आहे कारण त्यांच्या आईचं गाव हे मोकळालीमध्ये आणि मी देखील मोकळालीमधला आहे, त्यामुळे मी त्यांना बऱ्याच वर्ष ओळखतोय. मॅडम वळूया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंगॉन क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडूवर 1 धावीचं योगदान इथे मिळेल. दुसरी धाव घ्यायची होती आणि दुसरी धाव देखील इथे सहजगत्या पूर्ण केली. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. संघाची धावसंख्या धावफलकात वाढते. 29 धावा धावफलकावर आल्यात. शेवटचं षटक या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतात आणि 29 धावा धावफलकावर. चांगलं क्रिकेट. चला पुढचा संघ या लगेच. श्लोक 11 हमरापूर आणि राजवीर 11 श्रीराम बलवली. 2 संघामध्ये नाणेफेक संपन्न होईल. पाहुण्यांच्या शुभ असते. चला वेळ दवडू नका कारण त्यानंतर अंतिम लढत आणि बक्षीस वितरण समारंभ. दरम्यान यावेळी मात्र मस्त फटका. चेंडू आपण पाहतायत लॉंग ऑनला आलेला गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. 6 धावांचं योगदान आहे. 6 धावाने संघाची धावसंख्या. बलवली गावचे सन्माननीय दुर्वाजी पाटील सर या ठिकाणी आले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांना विनंती अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. 6 धावांचं योगदान इथे मिळालं आणि बघता बघता धावा खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं तेव्हा या ठिकाणी रायबादेवी रावेत संघाने हाशिवरे संघासमोर धावा धावफलकावर नोंदवल्यात. त्या तब्बल 35, 36चं लक्ष, 18 सरासरी. तर श्रीराम बलवली संघाचे सर्व खेळाडू यांना विनंती आहे की आपण यायचं आहे कारण आपण या ठिकाणी ताईंचा सत्कार इथे करणार आहोत.
बलवली संघाचे सर्व चला बलवलीचे सर्व सभासद खेळाडू यांना विनंती आपण यायचं ताईंचा सन्मान इथे केला जाईल. एक भव्य सत्कार या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. पाहुण्या म्हणून या ठिकाणी आल्या रायगड जिल्ह्याच्या माजी जिल्हा अध्यक्षा निलिमाताई पाटील यांचा इथे सन्मान इथे केला जाईल. ज्यांचं खरं गाव निश्चितच हाशिवरे गाव आहे, ज्यांच्या आईचं गाव हाशिवरे मोकळाळी आणि त्या मोकळाळीमधल्या अर्थातच या ठिकाणी आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. बलवलीचे सर्व खेळाडू यांना विनंती या भव्य सत्कार ताईंचा इथे आपण त्यांना सन्मानित करत आहोत. ग्रामपंचायत सदस्य अर्थातच संदीपजी डंगरे सर यांच्या शुभ हस्ते ताईंना इथे सन्मानित केलं जात आहे. चला सर्व क्रिकेट टीम या, चला या वेळ निवडून का संदीपजी डंगरे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे. राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव ताईंचं निश्चित आपल्याला पाहायला मिळालं आणि स्वतः त्यांचे मिस्टर देखील खासदार आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी देखील खूप चांगलं योगदान दिलं. पेण आणि रायगड जिल्ह्यासाठी खूप चांगलं त्यांचं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. तर या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जाते. संजय डंगर सरांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाते. एक सुंदर छत्रपती शिवरायांचं सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि माईचं प्रतीक म्हणून शाल देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. अमूल्य वेळ दौडून ताई आपण या ठिकाणी आलात. राजकीय क्षेत्रामध्ये लोकांना वेळ फार कमी असतो, कारण राजकीय क्षेत्र आपलं घर, या सगळ्या गोष्टी त्यांना सांभाळाव्या लागतात आणि निश्चित त्यांचा आभार व्यक्त करेन की त्याने खूप चांगलं योगदान दिलं. 2 शब्द फक्त ताई बोलल्या तर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त कराल का? हरकत नाही आहे. तर ताईंना विनंती आपण स्थानापन्न व्हावं. चला नाणेफेक या ठिकाणी संपन्न होईल. दुसरा संघ स्लोक 11 हमरापूर आणि स्लोक 11 हमरापूर आणि त्यानंतर काय नाव टीमचं नाव राजबीर 11 बलवली या 2 संघामध्ये नाणेफेक संपन्न होईल. ताईंच्या शुभ हस्ते दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया. तर 2 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया. या ठिकाणी एका बाजूला बलवली असेल तर एकाच बाजूला हमरापूर संघ असेल आणि निलिमाताई यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक संपन्न होते. हेड एंड टेल. पहली गेंद पर एक शानदार छक्का, जीत निकले 36 रनों का टारगेट सामने है. दोनों के बीच में टॉचिंग हो रहा है. बलवली संघाने नाणेफेक जिंकले. संघाचं हार्दिक अभिनंदन. आपण नाणेफेक जिंकलेत. प्रथम काय घेत आहे? प्रथम क्षेत्ररक्षण आपण पत्करले. 2 षटकांचा सामना आहे आणि निश्चित ताईंचं आपण या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करूया की त्यांनी अमूल्य वेळ दौडून या स्पर्धेसाठी त्या आल्यात. ओमकार की पहली गेंद पर बिल्कुल 6 रन और इसी के साथ दूसरी गेंद ओमकार की फुल टॉस गेंद को फुल कर दिया है मिड विकेट के ऊपर से. शानदार छक्का, गेंद छर्रा डीजे. धन्यवाद डीजे. विजय वाघमारे सर आणि त्याचबरोबर शिराज शेट्टी यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी अतिथी कक्षातून स्थानापन्न व्हावं. तर निलिमाताई आपल्यातून निरोप घेतात. निश्चित त्यांना पुढील राजकीय कार्यासाठी शुभेच्छा देऊया आणि वही पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षामध्ये ऐकूया कृष्णा म्हात्रे यांचा गोड आवाज. धन्यवाद. पहली गेंद पर शानदार छक्का, दूसरी गेंद पर विकेट किया फाइन लेग की तरफ और इसी के साथ तेजी के साथ स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 12 रनों पर. टारगेट है 36 रनों का. 36 रन चाहिए जीतने के लिए हसीरा टीम को. ओमकार की पहली गेंद को खेला गया था 6 रनों के लिए लॉन्ग ऑन के तरफ, जिसके बाद दूसरी गेंद फाइन लेकर ओमकार फिर अपनी बॉलिंग मार पर और ये थोड़ी सी गेंद नीचे रही. बल्लेबाज समझ नहीं पाए, स्टिक ने अपना काम पूरा किया. डॉट गेंद की समाप्ति. दोस्तों मैं हमेशा कहता दोस्तों कि डॉट की कोई नंबर लिखा नहीं होता. सन्माननीय विजयजी वाघमारे सर आणि शिराजभाई यांच्या माध्यमातून आम्हाला फ्रीज मिळाले या स्पर्धेसाठी मालिकावीर म्हणून. त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामधून आपण स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. जाऊया कृष्णा म्हात्रे सरांकडे. चौथी गेंद प्रगति पर, इसी बीच अगली गेंद ओमकार गेंदबाजी करेंगे. पहली गेंद पर शानदार छक्का, डेड बॉल का इशारा आ चुका है.
पहली गेंद के ऊपर शानदार छक्का, दूसरी गेंद पर बैक टू बैक 2 छक्के और जिसके बाद तीसरी गेंद एक रास की साथ ली वो सभी खिलाड़ी ने और दर्शकों ने। ऐसे भी अगली गेंद को खेला है बिल्कुल मिड विकेट के रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को फील्ड करे 1 रन का मौका, 1 रन के साथ दूसरा रन पूरा और इसी के साथ 2 रन मिलते हुए 2 रनों की बदौलत टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 14 रनों पर। 14 रनों पर स्कोर पहुंचा है। 4 गेंद फेंके गए हैं, जीतने के लिए 36 रनों का टारगेट सामने है। ऐसे बीच अगली गेंद ब्लॉक हॉल में जोरदार फील्ड और गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर, वाइड का इशारा। अतिरिक्त संख्या हो चुकी है, 1 रन टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 15 रनों पर। काफी अनुभवी अंपायर के साथ बहस मत कीजिए प्लीज। ओमकार से मेरी गुजारिश है, अंपायर काफी जाने माने नंदू दादा है और खास करके रवि पाटिल जिनको आप पहचानते नहीं, ये बड़े से बड़े खिलाड़ी थे एक काल में वड़खल के, जो छक्के मारने के लिए जाने जाते थे। ऐसे अंपायर वहाँ है। नंदू दादा गेंदबाज एक थे कलवा गांव के, जो शानदार गेंदबाजी हमेशा करते थे अपने गांव के लिए। ओमकार फिर अपनी बॉलिंग मार पर आते हुए। ऐसे भी अगली गेंद को टेप आउट करके खेला है बिल्कुल मिड विकेट के रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी गेंद को उठाए, समय था बल्लेबाज को अपने छोर बदलने का। 1 रन के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 16 का झोंका मैदान के ऊपर चलता हुआ। धीरे धीरे ये मुकाबले खत्म की तरफ बढ़ते हुए वो जीतेगा, इस टीम से वो जाएगा फाइनल के लिए। आगे का मुकाबला हमरापुर और श्री राम बलोरी के बीच में पक्ष होने वाला है। लेकिन एक जबरदस्त मुकाबला, दोनों आमने सामने टीम होंगे। लेकिन जिस तरह से सामर्थ्य टीम को हराकर आगे बढ़ी ये टीम हमरापुर की भी तारीफ करनी होगी। टीम का स्कोर 16 हो चुका है। अगली गेंद प्रगति पर, इस ओवर की आखिरी गेंद और ब्लॉक हॉल में क्रिकेट का ब्रह्मास्त्र फेंका गया था। जब तक गेंद से फाइन लेग से खिलाड़ी आकर गेंद को उठाए, समय था बल्लेबाज 1 रन का, 1 रन के साथ दूसरा रन तेजी के साथ बनाया और इन दोनों की बदौलत टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 17 रन। पहला ओवर खत्म होने के बाद टीम का स्कोर हो चुका है 18 हो चुका है, सॉरी ये 2 रन है और कुल मिलाकर अभी चाहिए आने वाले 6 गेंदों में 18 चाहिए। आधा रास्ता तैर हो चुका है, आधा सफर तैर करना है बल्लेबाजों को, क्योंकि पहले ओवर में आया 18 रन 6 गेंद में चाहिए। तो मुकाबला दोनों तरफ बराबर झुका हुआ, लेकिन किसकी जीत और किसकी फाइनल में रवाना होगी ये आने वाला वक्त ही बता सकता है। किस्मत किसका साथ देती है, हशूरी टीम का या रायबा देवी रावे, जिनके पास भी देवी का जो ध्यान है और ध्यान कर कर सभी लोग यहाँ देखते हुए मुकाबला, क्योंकि 18 रन आने वाले 6 गेंदों में चाहिए। अच्छी गेंदबाजी करे तो रावा टीम जीत सकती है, अच्छी बल्लेबाजी करती है तो बिल्कुल हशूरा टीम जीत सकती है। लेकिन आने वाला वक्त किसके पक्ष में निकल जाएगा ये शाम ढलती ढलती यादें लेती हुई बिल्कुल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा की तरफ से यह आयोजन हुआ है। बिल्कुल आने वाले मुकाबले जिस तरह से हुए हैं लाजवाब, गणेश दादा जिनके पाटिल जिनकी तरफ से मुकाबले का आयोजन, संजय डंगर की तरफ से मुकाबले का आयोजन और जिनके साथीदार हैं जिन्होंने इस काम बढ़िया निभाया है। पूजन का आगमन होता हुआ पूजन गेंदबाजी करेंगे। 6 गेंदों में 18 रनों की जरूरत। आधा सफर तैर हो चुका है, आधा सफर तैर करना है बल्लेबाज प्रसाद और सूरज को। गोल लाइन से गेंदबाजी कर राइट हैंड ओवर द विकेट। शॉर्ट पिच गेंद बख्शा नहीं जाएगा और सीधी गेंद कॉमेंट्री बॉक्स में। मुझे लगेगा ऐसा, लेकिन ऐसे हालात पर कैमरामैन को लगा था, आपने देखा होगा हार्दिक पांड्या का एक स्ट्रोक था, लगा हमारे कॉमेंट्री की तरफ आया था, लेकिन ऐसे हालात पर एक बार काट तोड़ा था विराट रोहित शर्मा ने छक्का लगाकर। उस तरह का नतीजा हो जाता है, या कोई पैवलेन नहीं है। लेकिन इन 6 रनों के साथ तेजी के साथ स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा 24 स्कोर हो चुका है। अभी सवाल पैदा हो चुका है 5 गेंद और जीतने के लिए 12 रनों की आवश्यकता। 5 गेंद और 12 रनों की जरूरत। फासला बीच में 7 रनों का है। 7 लेकर अगर केयर करती है एक टीम तो वो टीम जीत सकती है। बल्लेबाजी टीम अगर अच्छी गेंदबाजी डॉट गेंद आती है तो रावा टीम जीत सकती है। लेकिन कोई भी टीम जीते, अच्छा क्रिकेट देखने का हर दर्शकों को मिले और कमेंट करने के लिए मजा आ जाए, ऐसा खेल होना बहुत मैदान के ऊपर जरूरी होता है। धड़कनों को तेज करने वाला खेल और रोमांचक होता हुआ। 5 गेंद 12 रनों की जरूरत। ऐसे भी 6 गेंद फाइन लेग रीजन में खेला है। आउटफील्ड का पीछे गेंद के पीछे खिलाड़ी, कोई मौका नहीं। देखते गेंद बिल्कुल रामदेव जी बाबा पतंजलि चौकार। 4 रनों के लिए गेंद बॉडी लाइन से बाहर। डीजे
मास्टरमाइंड खिलाड़ी है, खास करके बल्लेबाज प्रसाद पाटिल और सूरज दोनों मास्टरमाइंड खिलाड़ी है, जानते हैं किस तरह से गेंद को अपने पक्ष में करना है। यही जरूरत होती है खिलाड़ी की, हर गांव का खिलाड़ी सोच ही रखना चाहिए। टीम का स्कोर 28 हो चुका है, जीतने के लिए 36 रनों का टारगेट सामने है। ऐसे भी अगली गेंद, बैट का मुंह खोला, क्या ताकत भरा स्ट्रोक, थप्पड़ वाला शॉट, थर्ड मैन बॉलर से बाहर, 4 रनों के लिए डीजे। कृष्णा दादा का आगमन यहाँ होता हुआ, जिनके साथ अनिल रायगढ़ पुलिस के जाने माने कृष्णा दादा का आगमन यहाँ हो चुका है। अम्बोली के और तमाम अम्बोली के डांसर अनिल भाई यहाँ उपस्थित हो चुके हैं, जो ब्रेक डांसर के रूप में जाने जाते थे हर जगह पर, जिनका भी यहाँ आगमन हो चुका है। और कृष्णा दादा यहाँ पुलिस मैन यहाँ आ चुके, जिनका मैं क्रिकेट के माध्यम से स्वागत करना चाहूंगा। और इसे भी अगली गेंद, टीम का स्कोर हो चुका है 32 और इसी के साथ टैप आउट करके हल्का सा खेला है लॉन्ग ऑन के तरफ, गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को उठाए समय था बल्लेबाजों के पास 2 रन प्राप्त करने का, और इन 2 रनों की बदौलत टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 34 रन। अभी भी जीतने के लिए 2 रनों की आवश्यकता आने वाले 2 गेंदों पर। प्रसाद पाटिल कृष्ण महाजन के चेला है और जिनको आपको बेस्ट ऑफ लक देना चाहूंगा। और पुलिस में हमेशा पुलिस का काम करते हैं और पुलिस के डंडे से हर आदमी बचना चाहता है। पुलिस से दोस्ती अच्छी ना दुश्मनी अच्छी, क्योंकि एक डंडा पड़ता है तो किसी को समझ में आता है। 2 रनों की आवश्यकता, धड़कनों को तेज करने वाला इस गेंद के ऊपर सभी धड़क चाहते हैं कि वो मुकाबला रावा टीम जीते चाहे हसीबरा टीम जीते, लेकिन अच्छी क्रिकेट देखने को मिली है। दोनों बल्लेबाजों की मैं तारीफ करूंगा जिन्होंने 36 रनों का टारगेट लेकर गेंद को चेंज किया है, काफी अच्छा कंपल्सरी चेंज है। अगर चेंज नहीं करते तो आप हार सकते हैं। 2 गेंद और 2 रनों की आवश्यकता। भूजन फिर अपने बॉलिंग मार्ग पर, किस्मत अपना साथ देती है, किस्मत को चकमाना होगा शाम ढलती हुई। और इसी बीच 1 रन पूरा किया, जहां 1 रन नहीं था, और इसी के साथ दूसरा रन भी शायद खतरनाक हो सकता है, और इसी के साथ 2 रन मुकम्मल, जहां 1 रन थी, और इसी के साथ हसीबरा टीम जीती है। और जीते हुए टीम के लिए हार्दिक बधाइयां। फाइनल में रवाना हो चुकी है टीम हसीबरा टीम, और जहां 1 भी रन नहीं थी वहां 2 रन मिले। क्या किस्मत है, किस्मत ने साथ दिया हसीबरा टीम का, और सीधी टीम फाइनल में रवाना हो चुकी है। आगे खाल सोच में कमेंटर काका मते का इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो है 33 रन प्रसाद पाटिल। बिग हैंड एवरीबॉडी इस खिलाड़ी के लिए, प्रसाद पाटिल बिग हैंड। तर प्रसाद पाटील सामनावीर ठरतोय, त्यांना हे ट्रॉफी देण्यासाठी मी आमंत्रित केले सन्माननीय पोलीस पाटील रोडे सर आणि त्याचबरोबर रायगड पोलीस कृष्णा पाटील सर, या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे पण यायचं समोर। आणि तुमचाच अर्थात चेला, ज्याला निश्चित म्हणलं हशिरे गावाचा रायगड पोलीस म्हणून खूप चांगलं योगदान, ज्यांना मी मागाशी म्हणालो की महेंद्रसिंग धोनी यांच्या स्टाईलमध्ये त्यांचं अर्थातच यष्टिरक्षण आणि फलंदाजी नेहमी पाहायला मिळतं। कोणत्याही क्षणी सामन्याचं सूत्र आपल्या